हॅलो. हा बोला की. कुठे लागलाय फोन? ट्रॅक्टर ड्रायव्हरला लागलाय. सोयाबीन काढून झालंय आमचं, शेती नांगरायची होती आम्हाला. तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का थोडी? खुशाल म्हणताय राव शेती नांगराची आहे. तुम्हाला ट्रॅक्टर वाल्या लोकांना अक्कल आहे का? काय झालं आता? काय झालं म्हणजे तुम्ही रोडनी कसं चालताय? 4 व्हीलर बघत नाही, 4 चाकी गाड्या बघत नाही, 2 व्हीलर बघत नाही, तुम्ही तुमचा माज करताय. माझ ते चालतं का तुमचं? माझ करताय म्हणजे काय, शेती काय आता नांगरती ती का? आता कुठं ऑक्टोबर मी महिन्यात. बघत नाही का? मी रोडनी जाते तेव्हा बघते तुमचा ट्रॅक्टर लोकांचा माज चाललेला असतो, गाणी लावता तुम्ही मोठ्या मोठ्या पोरींकडे बघता, व्यवस्थित चालवत नाही, काही नाही. तो माज तुमचा पूर्णपणे चालतो. कसं आहे तुम्हाला सांगू का, आम्ही ट्रॅक्टर ड्रायव्हर असतो, डोक्यात आरमुठी. आम्ही मागचा पुढचा विचार करत नसतो आणि ती नांगर. हा तुम्ही कसं कराल ना? तुम्ही डायरेक्ट आम्हाला असं बोलता आमची शेती नांगराच्या टायमिंगला. तुमचं चालतं सगळं, रोडनी गाणी वाजवायचे, कशी पण गाड्या चालवायच्या, 4 जण एका ट्रॉलीमध्ये बसताय तुम्ही, ट्रॅक्टरमध्ये पोरींना बघून हसताय. ते तुमचा हा सगळा नखरा चालतो, मूर्खपणा चालतो, बावट लोक तुम्ही सगळी. तुम्हाला काय अधिकार नाही बरं का आम्हाला बोलण्याचा. तुम्हाला अक्कल नाहीये ड्रायव्हर लोकांना, तुम्हाला अजिबात अक्कल नसते. आता आमच्यामुळे तर तुमचं समजा सुरळीत चालतं. तुम्हाला अजिबात अक्कल नाहीये. तुम्ही ड्रायव्हर लोक, तुम्ही मूर्ख, हे तंबाखू खाता, सगळ्या दुसऱ्या समोरच्या माणसाला व्यवस्थित बोलायची तमीज नसते तुमच्या ह्याच ड्रायव्हर लोकांना, ह्या ट्रॅक्टरवाल्यांना. पण तुम्ही मुद्द्याचं बोला की, तुमचं काय काम करायचं आहे नेमकं? तुम्ही उगाच फालतू गोष्टी बोलू नका. तुम्हाला सांगितलं तेव्हा तुम्ही मला उलट बोललात. तुम्हाला काय बोलायचंय? तुम्हाला बोलता येतं का ड्रायव्हर लोकांना? ट्रॅक्टरवाल्यांना तुम्हाला बोलायला येतं का? अहो मग असं असतंय का? तुम्ही शेतकरी मुलगी आहो, तुम्ही समजून घेतलं पाहिजे. नांगरटी काय आता करते ती काय? उन्हाळ्यात असते नांगरण. मग तुम्ही नीट बोलू शकत होता ना, हे नाही करू शकत म्हणून. तुम्हाला बोलता येतं का व्यवस्थित? हाच मूर्खपणा आहे ड्रायव्हर लोकांचा, बाकी काही नाही. सगळे हे मूर्ख आहेत, सगळे ड्रायव्हर लोक, हे ट्रॅक्टरवाली. आम्हाला काय माहित आता, तुम्हाला नांगराचा आहे का टाइमपास करायचा आहे, ही कुठं मला थोडी माहित होतं. ठेव फोन. काय ठेव फोन? कोण केलाय फोन ठेवायला? तुम्हाला हेच बोलता तुम्ही, हे ट्रॅक्टरवाले. तुम्हाला व्यवस्थित बोलायची तमीज नसते. जेव्हा मी कधी तर रोडनी जाते तेव्हा बघते ना, तुम्हालाच बघत असते मी. तुम्ही 4 लोक काय त्या ट्रॅक्टरमध्ये बसताय, गाणी लावताय, तंबाखू खाताय, मुलींकडे बघताय. तुमचा हा सगळा नखरा चालतो. पाहिजे तेव्हा तुम्ही त्या ट्रॅक्टरचा मजाक उडवलाय. हे असले बावट अक्कले नाहीयेत तुम्हाला कोणाला. अगं तू तुझ्या घरचं बघ की, तू दुसरीकडे कशाला बघते? ट्रॅक्टरकडे बघ, इकडं बघ, तिकडं बघ. तू तुझं बघ ना. जेव्हा बोलवलं तेव्हा तू नीट बोलता येत नाही ना, आता काय करायचं? शेती नांगरत नाही आता, हे तू कोण मला सांगणारा? कोण सांगणार म्हणजे? आमचा अनुभव आहे इतक्या दिवसाचा. उन्हाळ्यात नांगरट असते. तू कोण मला सांगणार? तुला सांगितलं तेवढं करता नाहीत का? तू ये म्हटलंस, तू यायचा ना. मी तू येत पुढचं नाही कशाला ना. उरकतो? तू कोण समजतो स्वतःला? कोण समजतो म्हणजे? ड्रायव्हर आहे आम्ही, आमची जिंदगी आमच्या लाईफनं जगताव आम्ही. तुम्ही कोण सांगणार आहे काय आम्हाला? समजतो तू स्वतःला? नाही, तू स्वतःला खूप छान समजतो. तुला ना, तुम्ही हेच तुमचं माइंड आहे ड्रायव्हर लोकांचं, हे ट्रॅक्टरवाल्यांचं. स्वतःला खूप हुशार समजतात. पोरांसारखं फिरतात, 4 पोरं घेऊन ह्याच्यामध्ये, पोरींना बघत, गाणी वाजवत. ते चालतं सगळं तुमचं. आमचं असलं माइंड आहे म्हणून तर आम्ही रुबाबात जगताव, माहिती आहे का? मी पण एक शेतकऱ्याची मुलगी आहे. स्वतःचं माइंड नको चालवू, तुझं नको असं डोकं लावू. मी जेव्हा तुला बोलले तेव्हा तुम्हाला बोलायचं होतं नाही तर म्हणून. मी कधी पण तुला बोलवलं तर तुम्हाला व्यवस्थित बोलायचं ना. तू कशाला आता नांगर जातं का? तुम्हाला अक्कल आहे का? तुला आहे का अक्कल? अगं तुला काय करायचं तुझ्या शेतावरून? तुझ्या बापाला फोन करायला सांग की, तुझ्या बापाचा फोन आल्यावर अर्ध्या रात्री नांगरून देतो की. ठेव फोन. बोलायची तमीज नाहीये का ड्रायव्हर लोकांना अजिबात? शी. तू तसलंच करतेस. मागच्या वेळेस बी फोन केली होतीस तू. नांगरटीसाठी फोन करत नाहीस, माझा आवाज ऐकण्यासाठी फोन करतेस. मला माहिती आहे समजा. तुझा हा मूर्खपणा आहे. ड्रायव्हर लोक तुम्ही हे असेच घाणेरडे बोलता. तुम्हाला ह्या ड्रायव्हर लोकांना ना अजिबात बोलायचं तमीज नाहीये. काय बाई बोला लागले ही? तुला काय हाय का अक्कल बाई? ठेव तिकडून फोन. उगत तू ठेव. तुला आहे का बोलायची अक्कल? 1 मिनिट. कॉल मी केलाय का तू केलाय? तू ठेव. मी जर केला असेल तर तू ठेव. का मी ठेवू? तू ठेव. तू कॉल केलाय तिकडून. अक्कल नावाची चीज नाहीये. गप ग बाई, तुला शाने माहिती आहे आम्हाला. हा माहिती. बोलवलं होतं तर मग नीट यायचं ना. आता नांगरायचं नाही, हे करायचं नाही. हे तू कसं तुझी अक्कल चालवतो? मला समजा माहिती आहे तुझी शेती नांगराची नाही ना, काय नाही, टाइमपास साठी कॉल केलाय. मला माहिती नाही काय समजा.
कोण टाइमपाससाठी केलंय? मी टाइमपाससाठी फोन केलाय का? माझी शेती नांगरायची आहे. घे की मग नांगरून, तुला कुठनं घ्यायचंय तिकडे दुसरीकडून, मला कशाला फोन केलाय? अक्कल ना बिक्कल ह्या पोरांना, टपुरी पोरं. तर पुरे बिपुरे म्हणून बरं का, आता मला पण लय माझं पण डोसकं माइंड मध्ये तापा लागलंय तुला सांगा लागला. अक्कल आहे का तुम्हाला ड्रायव्हर लोकांना? सांगताय दुसऱ्याची अक्कल जाग्यावर आणताय. तू आता नांगरत का हे नांगरत, बोलवलं तरी यायचं ना. मग कशाला तुमची बुद्धी चालवताय? आणि तुला किती अक्कल आहे ग? तुला स्वतःला अक्कल नाही. हा, तुला नाही अक्कल, तू शांत बस. तू नांगरला बोलवलं होतं, नांगरायला आलेलं नाहीये तू शांत बस. आणि तू आता हे तुझी अक्कल नको चालू माझ्या पुढं. तुम्हाला हे टपोरी पोरांना ना मला बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. येतो नांगराला, तुझा अगोदर पेमेंट द्यावं लागतंय डिझेलला. नाही देणार मी. फोन पे कर लवकर. नाही करणार मी. आणि तुझी अक्कल नको चालू. बस कर आता. मला तुझ्याकडे नांगरून पण नाही घ्यायचं. ए बर ठेव बाई, जा लय शाने आहेस तू, ठेव फोन. तू ठेव फोन. का मी ठेवू? कॉल कोण केलाय, तू का मी? मी जरी केला असेल तर तू ठेव फोन. तुझी अक्कल नको चालू, तू ठेव फोन. काय घरी कोण भेटलं नाही का असं तापवाला? तुझी अक्कल नको चालू, तू फोन ठेव. घरचा राग आमच्यावर काढताय हो इकडं. फोन तू मी जरी केला असेल ना, तू फोन ठेव. तू तुझ्या बाकीचं दुसरं कोणाचं हे नांगरायला बोललं हे बाकीचं तुझं असं ना, कोणा शेतातला राग इकडं नको काढू. तुझी अक्कल नको चालू, तू फोन ठेव.